ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली। किसन कथोरे, निलेश सांबरे यांच्या भूमिकेमुळे नेत्यांची झोप उडाली। स्वकीयांच्या आव्हानाने महायुतीची प्रतिष्ठा पणाला। जिल्हाभर राजकीय खळबळ। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विरोधकांपेक्षा महायुतीतील अंतर्गत बंडखोरीच चर्चेचा विषय ठरत आहे। महायुतीने जाहीर केलेल्या परिवर्तन पॅनलसमोर आता स्वकीयांच्याच आव्हानाचे संकट उभे राहिले असून भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे नेते निलेश सांबरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे। महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होताच नाराज गट सक्रिय झाला असून स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या हालचालींनी महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। त्यामुळे ही निवडणूक आता विरोधक विरुद्ध महायुती न राहता महायुती विरुद्ध महायुती अशी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे। 21 संचालक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सेवा संस्थेच्या 14 पैकी 9 जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित 5 जागांवर प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे। जिल्हास्तरीय संचालक पदांसाठी महायुतीतील कपिल पाटील यांचा परिवर्तन पॅनल, भाजप आमदार किसन कथोरे यांचा पॅनल, शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांचा पॅनल निवडणुकीत उतरणार असल्याची मतदारांमध्ये जोरदार चर्चा असून विशेष म्हणजे स्वकीयांकडूनच उभे राहिलेले आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरत आहे। या संघर्षाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान शिवसेनेतील सहकार क्षेत्रातील अभ्यासू ओबीसी उमेदवार अरुण पानसरे आणि शिवसेना उपनेते निलेश सांबरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट ठाणे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।